प्रभाग क्रमांक 26 मध्ये मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी उघडकीस आणले आहेत. काय चाललंय? निकालात भाजपावर आरोप करण्यात आले आहे. मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग 25 मध्ये ज्या मशिनरी होत्या त्याची ही लिस्ट आम्हाला दिली होती की ही मशीन नंबर आहे. आता जेव्हा बूथवर लोक बसली तेव्हा समोर असलेली मशीन आणि जी लिस्ट मशीन आम्हाला दिली होती जिथं आपल्या सगळे बूथवाले म्हणजे मशीन चेक करायला गेलते त्या मॅच होत नाहीये. प्रभाग 25 ची मतमोजणी सुरू झाली. ही यादी आम्हाला आमच्या आरोनी आमच्या लोकांना सही शिक्का सहित मशीनीच्या नंबरासहित दिली. जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे. तो होत नाही. जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही. आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते. आय एम ऍग्री. एक मशीन होईल 7-7 आणि 8-8 मशीन प्रिंट मिस्टेक होतात. 13-12 मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही. आणि ते सांगतात पोलिसांना की नाही मी सुरू करणार. तर मी त्यांना सांगितलेले एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही. ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली. ज्या मशिनी आमच्याकडे रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सही शिक्क्यानी त्या मशिनीच बदलल्यात. तर हे मतदान कुणाचं आहे? मग बरोबर कुणाचे का बदललं? तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि जर बदललं तर रात्रीतनं तुम्ही बोलवायला पाहिजे होतं उमेदवार. आम्ही रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं. काही मशीनवर रिपेअर लिहिले रिपेअर उमेदवारांना न सांगता मशीन बदललेत का? एक्झॅक्टली. आणि का बदलल्या ते काय त्यांचं सांगण्याची गरज नाही. जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या. मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली. ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती. तुम्हाला ताण होता, तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं. त्याच्यासाठी नाहीये निवडणूक. निवडणूक ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणेच झाली पाहिजे. आता कुणाचं चालणार नाही. कमळ नाही, ठुमळ नाही, टुमळ नाही. आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर. बघू पोलीस पण काय करतात ते. जे करायचं कायद्याने करायचं. आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलत असताना दुसऱ्यानी बोलू नका. जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग कुणाला सोडायचं नाही. मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही. आई जगदंबाची शपथ घेऊन सांग. अधिकाऱ्याने काय अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.